नमस्कार मित्रांनो. नफा तोट्यावरील काही उदाहरणे जे डाउट्स पाठवलेले आहेत कमेंट करून विद्यार्थ्यांनी, ते मी आज तुम्हाला सोडवून पाठवतोय. एका पुस्तकाची छापील किंमत ₹750 आहे. दुकानदाराने ते पुस्तक ₹600 विकले तर त्याने शेकडा किती सूट दिला? बघा, एका पुस्तकाची छापील किंमत. पुस्तकाची छापील किंमत म्हणजे मार्क्ड प्राइस. मार्क्ड प्राइस म्हणजे MRP, मॅक्सिमम रिटेल प्राइस. आपण कुठलंही जर एखादी वस्तू घेतली त्याच्यावर MRP असते. त्या MRPला आपण बोलतो की MRPला मॅक्सिमम रिटेल प्राइस म्हणतो. ती मॅक्सिमम रिटेल MRP किती आहे? छापील किंमत म्हणजे त्या वस्तूवर छापील किंमत 750. दुकानदाराने ते पुस्तक ₹600 विकले. दुकानदाराची किंमत तर ही आहे, पण त्यांनी विकले कितीला? ₹600 विकले. तर शेकडा किती सूट दिला? 750 ची वस्तू 600ला विकली, म्हणजे किती रुपये कमीने विकली हो? ₹150 कमीने विकल्यामुळं त्याला ₹600ला विकावं लागलं. कितीवर? ₹750 त्यांनी सूट कितीची दिली? ₹150ची. किती रुपयाची? ₹150. म्हणून 750 आणि हे ₹150 त्याच्यावर सूट दिली. मग हे किती टक्के? म्हणजे इथं 100. ठीक, या शून्याला हे शून्य गेले. 15 एक 15, 15 पाची 75, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 शून्य 0. म्हणजे त्यांनी किती रुपयाची किंवा किती टक्केची सूट दिली? 20% सूट दिली. तर दुसरं उदाहरण नेक्स्ट बघा. रमेशने एक जुनी स्कूटर रमेशने एक जुनी स्कूटर ₹8,900 विकत घेतली. म्हणजे ही खरेदी केलेली आहे त्यांनी. खरेदी किंमत आहे ह्याची. ती दुरुस्त करण्यासाठी बघा, तुम्ही एवढ्याला घेतलं आणि एवढे रुपये त्याच्यावर खर्च केलात. म्हणजे हे पण तुमचे पैसे गेलेच आणि हे पण गेलेच. हे स्कूटरला दिलात आणि हा खर्च केला त्याच्यावर रिपेअर करण्यासाठी. कारण तुम्ही जुनी स्कूटर घेतलेली आहे. मग जुनी स्कूटर घेतली तर हे झाले किती? ₹9,800 झाले. एवढ्याला तुम्ही एक स्कूटर पडली तुम्हाला ती. मार्केटमध्ये आपण म्हणतो की नाही, आयला मी घेतलं तेवढ्याला आणि मिळाली एवढ्याला आणि त्याच्यावर एवढं लावलो, म्हणजे तुमचे एवढे पैसेच गेले. ₹900 दुरुस्त केले, इतका खर्च केला. त्याने ती स्कूटर ₹10,500 विकली. त्याला किती टक्के फायदा होईल? घेतलं होतं कितीला तुम्ही? ₹9,800. मग याची वजाबाकी केली तर तुम्हाला बघा, हे 5 मधून 8 जात नाही, 15 मधून 8 गेले, 7 राहिले. हातचा 1 देऊन टाकलं, 9 1 10, 10 गेले 0. म्हणजे तुम्हाला किती रुपयाचा नफा झाला किंवा फायदा झाला हो? ₹700 नफा झाला. किती रुपयेवर? तुम्ही घेतली होती ₹9,800, पण त्याच्यावर तुम्हाला ₹700 नफा झालेला आहे. त्याच्यावर ₹700 नफा झालेला आहे. मग काय करतो? या शून्याला हे शून्य, हे शून्याला हे शून्य. मग इथं टक्केवारी काढण्यासाठी इथं 100. मग काय करतो? 7 एक 7, 7 एक 7, 2 राहिले, 7 चोक 28. मग 14 एक 14, 14 एक 14, भाग बसवा 100. जर 100ला भाग जात नाही तर 100 पेक्षा लहान संख्या कुठली आहे? 14 सत्ते 98. 7चा भाग बसला, राहिले किती? 2. छेदस्थानी 14, कारण हे 14. मग याला परत भाग जातो, बे 1 बे, बे 7 14, म्हणजे 7.1/7%. पण ऑप्शन मध्ये हे नाहीये 7.1/7%. मग काय करायचं? मग जर तुम्ही 14ने याला भागलं 100ला, तर 14 एक 14, 14 सत्ते 98. ऑप्शन मध्ये 7 कुठं आहे का? 7 एकाच ठिकाणी आहे, म्हणून इथं 7. मग पॉइंट दिलं, राहिले किती? 2. कितीचा भाग बसतो? 1चा. 14 एक 2 वर 0 घेतलं, पॉइंट दिलं, 20 झाले. 14 एक 14, किती राहिले? 6. 20 मधून 14 गेले, 6 राहिले की नाही? मग 60 झाले. 14 चोक 56, 7.14%. म्हणून हा ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट नेक्स्ट बघा, नेक्स्ट उदाहरण. ₹12 वस्तू विकले. किती रुपयाला विकले हो? ₹12 वस्तू विकल्यामुळे ₹4 नफा झाला. ओहो, तुम्ही वस्तू विकलेली आहे. कितीला हो? विक्री. ₹12 विकली तर ₹4 नफा होतो. म्हणजे ती वस्तू असेल कितीची? जर तुम्ही 12ला विकली, समजा तुमच्याकडे एक पेन आणलेली आहे, तुम्ही कितीला आणलेली माहित नाही, पण
ती पेन तुम्ही 12ला विकली तर तुम्हाला 4 रुपये एक्स्ट्रा मिळतात. किती रुपये? 4 रुपये एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे ती वस्तू 8लाच आणली असेल तुम्ही. समजलं बाळांनो? 8ला वस्तू आणली म्हणून तर ती 4ला विकली. 4 रुपये नफा झाला. जर ती 12ला आणली आणि 12ला विकली असती तर नफा झाला असता का? नाही झाला असता. म्हणून ती वस्तू 8 रुपयाला आणली असेल म्हणून तर 4 रुपये नफा झालेला आहे. तर पुढे काय म्हणतात बघू. जर ती वस्तू 6 रुपयाला विकली तर नफा अगर तोटा किती होईल? वस्तू तुम्ही आणलीच 8ची होती. कारण 12ला जेव्हा विक्री केली 12 रुपयाला तेव्हा तुम्हाला 4 रुपये नफा झाला. म्हणजे ती वस्तू होती 8ची. मग आता ती वस्तू 6ला विकली तर काय होईल हो? 8 रुपयावर 2 रुपये घाटा होईल तुम्हाला. बरोबर आहे की नाही? 6ला जर विकली तुम्ही, 6 रुपयाला विक्री केली तर काय होईल? कारण वस्तू होतीच 8ची. का? 8 वर तुम्हाला 4 रुपये नफा होतोय. कारण 12ला विकली होती तुम्ही. मगच 4 रुपये नफा झाला. म्हणून 8 वर 2 रुपये तुम्हाला घाटा होतो. मग त्याचे टक्केवारीमध्ये रूपांतर करण्यासाठी गुणिले 100. मग बे एक बे, बे चोक 8, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 2 राहिले, 2वर 0, 20, 4 पंचे 20. म्हणजे ती वस्तू किती तोटा अगर नफा झाला हो? 25% तोटा झाला. किती टक्के? 25% तोटा झाला. नेक्स्ट बघा सारखाच आहे हा पण उदाहरण. एका फळ विक्रेत्याने 96 संत्री विकल्यात. बघा एक फळ विक्रेता आहे 96 संत्रीची विक्री केलेली आहे बाळांनो. 96 संत्री विक्री केल्यामुळे त्याला 16 संत्र्याचा फायदा होतो. किती संत्र्याचा? 16 संत्र्याचा. 96 विकली तुम्ही हो. मग फायदा कितीचा होऊ लागलेला आहे? 16चा. मग ते तुम्ही समजा एका फळ विक्रेत्याने 96 संत्री विकली. फायदा कितीचा आहे? 16. म्हणजे तुमचे संत्रे होते समजू तुमच्याकडे 80च्या विक्री किमती एवढा आणला असेल तुम्ही. आणला असेल की नाही? 80 वर हे 16 म्हणजे तुम्हाला 16 फायदा आहे. म्हणजे तुमची संत्रे 80च. एक फळ विक्रेत्याने 96 संत्री विकल्याने 16 संत्र्याच्या विक्री किमती एवढा नफा झाला. म्हणजे तुमची विक्री किंमत 80 होती तर तुम्हाला एक्स्ट्रा किती मिळाले? 16. म्हणजे 80 संत्र्यावर तुम्हाला 16चा फायदा होतो. मग टक्केवारीमध्ये रूपांतर करण्यासाठी 100ने गुणावं लागेल. मी तुम्हाला म्हणले आपण बघा आपण परीक्षा देतो, पेपर देतो. किती पैकी म्हणतो? 100 पैकी मला 40 पडले. 100 पैकी मला 80 पडले. कुठं लिहितो आपण? वर. आणि पैकी टोटल मार्क कुठं लिहितो? छेदस्थानी. म्हणून 80 संत्रा होते तर त्याला फायदा किती झाले? 16. बघा येथे म्हणलेलं एक फळ विक्रेत्याने 96 संत्री विकले. मग हे 80 आणि 16 किती झाले? 96 होतात की नाही? मग हे 96 विकल्यावर कितीचा फायदा होतो? 16. पण होते तुमच्याकडे किती? 80. फायदा आहे हा एक्स्ट्रा आहे. जसं मगाचं गणित होतं 12 वस्तू विकल्याने कितीचा नफा होतो? 4चा. मग वस्तू ऍक्च्युली होते किती? 8च मानू. मगच तर 4चा फायदा झाला. म्हणून वस्तू 80च होते किंवा संत्री 80च होते. मग 16चा फायदा झाला. म्हणून आपण टक्केवारी 16 एक 16, 16 पंचे 80. मग 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 शून्य 0. मग त्यांना किती टक्केचा फायदा झाला हो? 20% नफा झाला. लक्षात ठेवा बाळांनो, या टाईपचे उदाहरणाला सोडवताना काळजी घ्यावी लागेल. एका फळ विक्रेत्याने 96 संत्री विकल्याने 16 संत्री. म्हणजे 96 मधून वजा केले 16 संत्री फायदा झालेले साईडला करा. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली मिळेल 80. ठीक आहे. असेच व्हिडिओ किंवा असेच तुमचे जे डाऊट्स आहे पाठवत राहा. मी तुम्हाला क्लिअर करून किंवा एक व्हिडिओ बनवून पाठवत राहीन.